TMPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जे नव्याने जिल्हे निर्माण झालेले आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर कोणत्या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण जर तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. हे पहा, आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राची जी स्थापना आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची काय झालेली आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. आणि ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस महाराष्ट्रात फक्त 26 जिल्हे त्यावेळेस होते आणि 1960 ते 1981 पर्यंत 26 जिल्हेच होते. त्यानंतर 1981 नंतर ते 2014 पर्यंत 10 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग जर आपल्याला विचारलं 1900 जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते, त्यावेळेस 26 जिल्हे होते. आणि 1981 नंतर ते 2004 पर्यंत आपण नवीन 10 जिल्हे निर्माण केले आणि आत्ता सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे इतके आहेत. हे पहा, नवीन जिल्हा निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे की प्रशासकीय सोयीसाठी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. वाढती लोकसंख्या आहे, त्याचबरोबर प्रशासकीय सोयीमध्ये आपल्याला जितका जिल्हा लहान असेल त्या प्रमाणामध्ये त्या जिल्ह्याचा आपल्याला विकास साधता येतो. त्याचबरोबर स्थानिक गरजा देखील आपल्याला पूर्ण करता येतात की ज्या जिल्ह्यामध्ये असलेले त्या लोकांना अधिकाधिक आपल्याला काय करता येतील, सुखसुविधा, पायाभूत जे सुविधा आहेत यांची आपण काय करू शकतो, लवकरात लवकर अंमलबजावणी करू शकतो. त्यामुळं या जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर आपण आता पाहायचं की आपल्याला कोणत्या जिल्ह्यापासून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. पहा, मूळ जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून जो सिंधुदुर्ग जिल्हा हा नव्याने निर्माण करण्यात आला तो कधी करण्यात आलेला आहे, 1 मे 1981 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा हा नवीन निर्माण करण्यात आला आहे. इकडं पहा, आपण मॅपच्या माध्यमातून देखील आपल्याला अधिक सोयीस्कर जाईल. रत्नागिरी हा पूर्वीचा जिल्हा आणि त्यानंतर नव्याने निर्माण झालेला हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. याच्या माध्यमातून आपल्याला कळते की कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून वेगळा झाला आणि त्याचबरोबर त्या जिल्हा विभाजन होण्याची तारीख हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हे पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आपल्याला जर वैशिष्ट्य सांगायचे झाले तर तिथं मालवण समुद्रकिनारा आहे. सिंधुदुर्गचा हा जो किल्ला आहे समुद्रामधला, त्याचबरोबर हापूस आंब्यासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर काजू असेल आणि पर्यटनासाठी काय आहे, अतिशय त्याची जी काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर रत्नागिरी जो जिल्हा आहे लोकमान्य टिळक यांचं जी जन्मभूमीचा जिल्हा असलं हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर जालना जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आलेला आहे, तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं जो औरंगाबाद जिल्हा आहे त्या औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन करून जालना जिल्हा हा काय केलेला आहे, निर्माण केलेला आहे. तर कधी निर्माण केलेलं आहे, तर 1 मे 1981 मध्येच काय झालेली आहे, या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आणि नकाशाच्या माध्यमातून पहा, औरंगाबाद जिल्हा हा पूर्वीचा आणि त्या जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन जिल्हा झालेला आहे जालना. हे पहा, जो सध्या छत्रपती संभाजीनगर आहे हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की पर्यटनाची एक राजधानीचं ठिकाण आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला माहीत आहे की जगप्रसिद्ध असलेले अजिंठा वेरूळ लेणी आहेत. त्याचबरोबर
बीबी का मकबरा असेल, त्याचबरोबर वेरूळ या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे, यासाठी तो फेमसच आहे. त्याचबरोबर जालना जिल्हासुद्धा ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये भोकरदन हे ठिकाण अतिप्राचीन काळातही यांचे अवशेष, इथं अनेक राजवंशांनी काय केलेले आहे, आपली सत्ता प्रस्थापित केली, चालवलेली आहे. त्याचबरोबर आता आधुनिक काळामध्ये जालना हे स्टील उद्योगासाठी, बियाणे उद्योगासाठी आणि मोसंबी या पिकाच्या उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध आहे. हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा कोणता जिल्हा आहे, तर लातूर जिल्हा हा नव्याने निर्माण करण्यात आला. तर कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आलेला आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. कधी करण्यात आलेली आहे, तर 16 ऑगस्ट 1982 मध्ये या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला जातो की उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की लातूर जिल्हा करण्यात आलेला आहे. आणि त्याची कधी आपल्याला तारीखसुद्धा विचारली जाऊ शकते, की आपल्याला ती तारीखसुद्धा माहीत असणे आवश्यक आहे, की मग 16 ऑगस्ट 1982. मग अजून त्याच्यामध्ये आहे की आता उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलेलं आहे. मग आपल्याला हे पण परीक्षेला विचारलं जाते की उस्मानाबाद म्हणजे धाराशिवचं पूर्वीचं नाव काय आहे, किंवा उस्मानाबादचं जिल्ह्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे, धाराशिव करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे आपल्याला सांगता येतील की लातूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे. तर आपल्याला माहीत आहे की शैक्षणिकदृष्ट्या लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे. तिथली जी गोलाई बाजारपेठ आहे हे देखील अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे की गडचिरोली जिल्हा हा नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे. तो मूळ कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झालेला आहे, तर हा चंद्रपूर जिल्ह्यामधून काय झालेलं आहे, चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. तर कधी करण्यात आलेला आहे, 26 ऑगस्ट 1982 मध्ये या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्याला माहीत आहे की चंद्रपूर जिल्हा विषय आपण किंवा गडचिरोली जिल्ह्याविषयी आपण माहिती पाहत असताना गडचिरोली जिल्हा हा बांबू असेल, तेंदूपत्ता असेल, घनदाट जंगल यासाठी तो प्रसिद्ध आहे. आणि जे चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली जिल्हा आहे हा खनिज जी समृद्धता आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते, हे देखील माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढील जो जिल्हा नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे त्यामधील मुंबई उपनगर हा जिल्हा आहे. आपल्याला माहीत आहे की मुंबई हे शहर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राची राजधानी आहे, त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानीचं ठिकाण आहे. त्याचबरोबर मुंबई शहरामधून मुंबई उपनगर हा जिल्हा काय केलेला आहे, आपण नव्याने निर्माण केलेला आहे. कधी केला, तर आपल्याला तारीख विचारली तर 4 ऑक्टोबर 1999 मध्ये या जिल्ह्याची आपण निर्मिती केलेली आहे. कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण झालेली, तर मुंबई शहर. हे पहा आपण चित्राच्या माध्यमातून मुंबई शहर आणि या ठिकाणी मुंबई उपनगर हे प्रशासकीयदृष्ट्या सोयीसुविधेसाठी या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपण मुंबईविषयी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की तिथले काय काय कोणते कोणते ठिकाण प्रसिद्ध असेल. जुहू चौपाटी असेल, तिथे सिद्धिविनायक मंदिर असेल, आणि एवढ्या मेट्रो सिटी आहे. त्याचबरोबर लोकसंख्येचा सर्वाधिक स्फोट त्या ठिकाणी आहे. आणि अशा या असली तरी त्या ठिकाणी आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. हा नव्याने निर्माण झालेला जिल्हा आहे. तर कोणत्या जिल्ह्यापासून निर्माण झाला, तर धुळे जिल्ह्यापासून निर्माण झालेला आहे. आपल्याला विचारलं जाते की मूळ जिल्हा कोणता, तर धुळे या जिल्ह्याचं विभाज्य होऊन कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला, तर नंदुरबार करण्यात आला. कधी झाला, तर 1 जुलै 1998 मध्ये या जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याविषयी आपल्याला जर सांगायचं असेल, तर हा आदिवासी बहुलक असलेला जिल्हा आहे. इथं सगळी संस्कृती आदिवासी बऱ्याचशा जमाती या जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर केळी पिकासाठी देखील प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे.
त्याचबरोबर निसर्गाने सर्व बाजूने सातपुडा पर्वतरांगासुद्धा नंदुरबार जिल्ह्यामधून जातात. महत्त्वाची पश्चिम वाहिनी नदी असलेली जी तापी नदी ही सुद्धा नंदुरबार जिल्ह्यामधून वाहते, हे देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील कोणता जिल्हा आहे तर वाशिम जिल्हा. हा वाशिम जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून निर्माण झालेला? वाशिम जिल्हा हा नवीन जिल्हा आहे आणि तो अकोला या जिल्ह्यामधून काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. तर कधी झाला तर 1 जुलै 1998मध्ये अकोला जिल्ह्याची काय झालेली आहे, निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अकोला जिल्हा आपल्याला माहीत आहे की कापूस उत्पादनासाठी काय आहे, तो प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आपल्याला वाशिम जिल्ह्यामधील सर्वात प्राचीन मंदिरापैकी म्हणलं तर लक्ष्मी नरसिंह मंदिर हे देखील आपल्याला सांगता येईल. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणता जिल्हा मधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तो कोणत्या तारखेला झाला हे देखील आवश्यक आहे. आपल्याला जोड्या लावामध्ये किंवा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर सरळ सरळ वन लाईनर स्वरूपामध्येही विचारलं जाऊ शकते. त्यामुळं आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे गोंदिया जिल्हा. तर गोंदिया जिल्हा हा कोणत्या जिल्ह्यापासून निर्माण करण्यात आलेला आहे तर भंडारा जिल्ह्यामधून काय झालेलं आहे, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे की भंडारा किंवा गोंदिया हे तांदूळ किंवा भात पिकासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. त्याचबरोबर दाट वनसंपदा असलेला जिल्हा आहे. त्याचबरोबर संस्कृती इथं बऱ्याच बहुलक भाग हा आदिवासी जमाती आहेत. त्यामध्ये गोंड असेल, कोकरू असेल, अशा विविध आदिवासी जमातीचा वेगळी ओळख असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले गोसेखुर्द धरणामुळे तिथल्या परिसरामध्ये सिंचन, वीज निर्मितीसारखे महत्त्वपूर्ण प्रकल्पही या जिल्ह्यामध्ये आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जिल्हा नव्याने निर्माण झालेला आहे तो हिंगोली जिल्हा. आपल्याला या मूळ कोणत्या जिल्ह्यामधून झाली तर परभणी जिल्ह्यामधून काय झालेलं आहे, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. कधी झाली तर 1 मे 1999मध्ये तर हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. कोणत्या मूळ जिल्ह्यापासून झाला तर परभणी या जिल्ह्यामधून झाल्याचं आपल्याला सांगता येते. आपल्याला माहीत आहे की परभणीमध्ये कृषी विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ. त्याचबरोबर परभणी या ठिकाणी आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ. तर हिंगोलीच्या बाबतीत आपल्याला सर्वांना सांगता येते की इथं आपले जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग आहेच. त्याचबरोबर संत नामदेव महाराजांचं काय आहे, जन्माचा जिल्हासुद्धा तोच आहे. त्यामुळे देखील ऐतिहासिकदृष्ट्याही काय आहे, आपल्याला हिंगोली जिल्ह्याविषयीची माहिती आपल्याला सांगता येते आणि कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येते. आपण नकाशाच्या माध्यमातून परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन काय झालेलं आहे, हिंगोली जिल्हा हा नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा शेवटचा जो जिल्हा आपण आता अलीकडच्या लगतच्या काळामध्ये निर्माण झालेला जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा. आणि पालघर जिल्ह्याचं कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून झालं तर ठाणे या जिल्ह्याचं विभाजन करून हा पालघर नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. आता कधी झालं तर 1 ऑगस्ट 2014मध्ये पालघर हा नवीन जिल्हा निर्माण केलेला आहे. आपण पालघरविषयी आपल्याला सांगायचं तर मग जी आदिवासी संस्कृती आहे त्याचबरोबर वारली पेंटिंग ही जगप्रसिद्ध पेंटिंग ही पालघर जिल्ह्यात मध्ये असून त्याविषयी ती वर्षानुवर्षे किंवा बरेच परंपरेने ती काय आहे आजतागायतपणे टिकून ठेवण्याचं काम इथल्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळं या जिल्ह्याची ओळख ही विशिष्ट स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यामुळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन जिल्हे निर्माण झालेले आहेत त्याविषयीची सर्व माहिती आपण पाहिलेली आहेत. आज आपण इथं थांबू.